आमच्या आयुष्यात घडून गेलेल्या घटना कितीही चांगल्या अथवा वाईट असल्या तरी त्या आठवणींचा वर्तमान काळात काहीच उपयोग होत नाही. उलट वर्तमान काळातला वेळ अशा घटनांमुळे वाया जातो. मग भूतकाळ पूर्णच सोडून द्यायचा का? घडलेल्या गोष्टी आठवायच्या नाहीत का? असं मुळीच नाही. पण आज काम करण्यासाठी लागणारी कार्यशक्ती जर मागच्या घटनांच्या आठवणीने कमी होणार असेल, वर्तमान काळावर भूतकाळातील घटनांचा परिणाम होणार असेल, तर भूतकाळातील अशा घटनांना निरोप देणं अत्यावश्यक आहे. हे जसं भूतकाळाच्या बाबतीत आहे तसंच अगदी भविष्यकाळाच्या बाबतीतही. अवास्तव अपेक्षा ठेवून जर आपण भविष्यकाळाच्या संदर्भात विचार करत असू तर भविष्यकाळ कधीही ओढून वर्तमान काळात आणता येत नाही, हे समजून घ्या. केवळ भविष्यकाळाकडे लक्ष दिल्यामुळे वर्तमान काळात आपण कामावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही. कामाला योग्य न्याय देण्यासाठी तुम्ही वर्तमान काळात अधिक एकाग्र होणं गरजेचं असतं. आज दिवसभरात तुम्ही जर 2 वेळा जेवण केलं असेल तर या 2 वेळच्या जेवणातून मिळालेली ऊर्जा आज दिवसभर करावयाच्या कामासाठी खर्च झाली पाहिजे. पण ही ऊर्जा तुम्ही मागच्या वर्षी काय करायला हवं होतं किंवा पुढच्या वर्षातील अवास्तव स्वप्नांसाठी वापरत असाल तर आजच्या कामासाठी ऊर्जा शिल्लक राहणार नाही. तुम्हाला मिळालेली ऊर्जा वर्तमान काळावर अधिक खर्च झाली तर भविष्य काळातील अनेक स्वप्न सहज पूर्ण होतात.